पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत नितळस येथे भगवा टायगर ग्रुपच्या पहिल्या महिला उपसरपंच म्हणून विशाखा अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष रामदासभाई पाटील, उपाध्यक्ष अमोल कोळेकर पाटील, सचिव संजय तान्ना तसेच भगवा टायगर ग्रुपचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष रामदासभाई पाटील म्हणाले आहेत की भगवा टायगर ग्रुप हा नॉन पॉलिटिकल ग्रुप असून समाजहित आणि युवकांच्या प्रश्नांसाठी कार्यरत आहे. त्यामुळे विविध पक्षांतील तरुण आणि युवक मोठ्या प्रमाणात आमच्या ग्रुपमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच विशाखा पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. नवनिर्वाचित उपसरपंच विशाखा अरविंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करेन. AKP मराठीसाठी न्यूज ब्युरो पनवेल. मी विशाखा अरविंद पाटील. मला जनतेने 2 वेळा निवडून दिल्याबद्दल मी जनतेचं हार्दिक अभिनंदन करते. तसेच भगवा टायगर ग्रुपतर्फे यापुढे आम्ही असेच कामं करत राहू. आणि आता मला उपसरपंच पदाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. महिलांचा ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांचे देखील हार्दिक अभिनंदन करते. या गावात आपल्याला चांगला सपोर्ट मिळतो. फक्त महिला चांगलं असतं. काय वाटतं याबद्दल? कशा महिला आपल्याला पाठिंबा देते? खूप छान देतात. सगळ्या महिला पूर्ण सपोर्ट करतात. निश्चित या गावाची काय असं म्हणजे थोडंफार जे कामं कुठे असतील प्रलंबित ते नक्कीच तुम्ही मार्गी लावाल असं ते आम्ही सगळी कामं करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. भगवा टायगर ग्रुप मध्ये आपण आलात आणि पहिल्यांदाच उपसरपंच म्हणून आपली निवड झालेली आहे. तर भगवा टायगर नक्कीच या गावाला यशस्वी असते. काय वाटतं? यशस्वी नक्कीच करणार. बुरदुल गावची ग्रामपंचायत बुरदुल गावची सरपंच मी विशाखा अरविंद पाटील यांना आज उपसरपंच आल्याबद्दल मी त्यांना खूप शुभेच्छा देते. तर तुम्ही काय सांगा, काय वाटतं, कशा शुभेच्छा द्याल आपण? खूप अभिनंदन हां विशाखाताईंचं, रामदासबाईंचं आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं. काय तुम्ही? माझ्या बहिणीचं विशाखा अरविंद पाटीलचं नितलस ग्रामपंचायतमध्ये बिनविरोध उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल तिचं हार्दिक अभिनंदन आणि तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. विशाखा अरविंद पाटील, मी जाऊबाई म्हणते. इथलंच गावची उपसरपंच झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आमच्या ताईंचं म्हणजे खूप खूप शुभेच्छा. ताई, तुमच्या शहरावर भरपूर आनंद आहे आणि माझी- खरंच गावात उपसरपंच आहेत काय? माझी बहीण उपसरपंच झाल्याबद्दल तिच्या मनापासून खूप खूप अभिनंदन. अरे वा ताई, तुम्ही पण काय वाटतं तुम्हाला? माझी जाऊबाई, तिचे या उपसरपंच झाल्याबद्दल खूप अभिनंदन. हां. आणि हिने भरपूर कामं करावी या आपल्या ग्रामपंचायतमध्ये. ही खूप इच्छा आहे आमची. महिलांसाठी पण करावं ही खूप इच्छा आहे आमची. थँक्यू. बाई, काय सांगाल? भगवा टायगर ग्रुपचे आपण अध्यक्ष आहात आणि पहिल्यांदाच या भगवा टायगरला एक उपसरपंच एक पद लाभलेलं आहे नितलस गावामधून. काय वाटतं आपल्याला? सर्वप्रथम नितलस गावच्या पूर्ण गावाच्या ग्रामस्थांचं मी अभिनंदन करेन. तसेच ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच तसेच नवनियुक्ती सौ विशाखा अरविंद पाटील यांची नवीन उपसरपंचपदी आजपासून पदनियुक्ती झाली. त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचा आज उपसरपंच पद निवड झालं. आणि जसं आपले सदस्य देवेंद्र सुदामदरे हे भगवा टायगरमध्ये समाविष्ट झाल्याबद्दल त्यांचं देखील मी अभिनंदन करतो. कारण येणाऱ्या कालामध्ये अशा ग्रुपची खरोखर जनतेला गरज आहे. कारण तुम्ही पाहत असाल की पक्ष जेव्हा एखादी महिला किंवा आजूबाजूला घरं असली पण त्यांचा पक्ष अलग अलग असेल तर त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि मग एकामेकाच्या घरी जात नाही. जेव्हा असा एखादा ग्रुप जेव्हा तयार होतो तेव्हा तो सर्व पक्षांच्या लोकांना घेऊन चालणारा असतो. मग याच्यामध्ये कसं काम करण्याची ताकद वाढते आणि लोक एकत्र होतात. पक्ष असला की लोक एकमेकांच्या इथं जात नाहीत. तर ह्या अशा आम्ही एक नवीन या माध्यमातून संकल्पना तयार केली की असं आपल्याला करायला पाहिजे. जनतेचा विकास करायचा असेल तर याच माध्यमातून आपण करू शकतो. महिलांचं चांगलं असतं का? हा? महिलांचा चांगला पाठिंबा मिळतो. हो. जसं तुम्ही आता विविध ग्रामीण भागात जर बचत गट बघत असाल तर त्यांना खूप गरज आहे
पक्ष असले तर खेचाखेची होते बरोबर. आणि ह्या महिला त्या पक्षाच्या बचत गटला जात नाही, ह्या महिला इकडे जात नाही. तर असं आमचे उपसरपंच देखील महिला आहेत आणि सदस्य सर्व मिळूनच महिलांना जास्त प्रतिसाद देतील. जास्त ग्रामविकास योजना आहेत या राबवल्या जातील. बरोबर. जसं आता शेळी पालन वगैरे योजना आहेत, या विविध योजना आहेत, या देखील ग्रामीण भागात म्हणजे नियोजन महिलांना केलं चांगल्या तऱ्हे तुम्ही रोजगार भेटला काय असते? हो, आताच आम्ही आपल्या ग्रामपंचायत बाजूला एक शाळा आहे, त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 10 ते 15 सिलाई मशीन फाउंडेशन आमच्या या भगवा टायगर ग्रुपच्या माध्यमातून चालू केलेलं आहे आणि प्रत्येक महिलेला तिथं ब्युटी पार्लर कोर्स असेल, शिलाई मशीन असेल, आणखी विविध ॲरी वर्क असेल, विविध त्यांना फॅशन डिझायनर असेल असे शिकवलं जातं फ्री ऑफ कॉस्ट आणि मोफत. कोणी महिला येऊन तिथे फ्री ऑफ कॉस्ट शिकू शकतात. तर असं प्रशिक्षण जसं ॲक्वा असेल मोठ्या प्रमाणात तिथे कोणी बाटला जसं 50 रुपयाला तुम्हाला भेटतं बाहेर, तर आम्ही इथं फ्री केलेलं आहे. तुम्ही यायचं आणि तिकडं ॲक्वा बाटला भरून तुम्हाला विनामूल्य तिथं घेऊन जाऊ शकतो. तर असे उपक्रम आम्ही खूप या ठिकाणी राबवलेले. आणखी आजूबाजूच्या गावांना देखील आम्ही काहीतरी असं उपक्रम राबवत असतो. आदिवासी वाड्या आहेत त्यांना देखील CSR माध्यम काही ना काही आम्ही कंपन्यांना सांगून तिकडे देखील आम्ही करत असतो. नक्की. आपण बघत असाल अल्पावधीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा टायगर ग्रुप पसरला आणि भगवा टायगर ग्रुपचा पहिला उपसरपंच पद आपल्या भगवा टायगर ग्रुपच्या सदस्यांनी मिळाले. जसं आता भगवा टायगर ग्रुपची वाटचाल बघतो भविष्यामध्ये. तुम्हाला सांगतो, विविध ठिकाणी आपली भगवा टायगरची पदं दिली जातील. त्या ठिकाणी सोशल, शैक्षणिक, सामाजिक असं उपक्रम राबवले जाईल. असं नाही की ते एक भाईगिरी या पद्धतीचा नाही आहे, तर सामाजिक आणि शैक्षणिक जसं लोकांना खरोखर गरज आहे त्या गोष्टीची, ते ती मदत कार्य आणि ते तिथपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. पक्षामध्ये भांडणं असतात, पण याच्यामध्ये असं नाही, कुठल्याही पक्षाचा माणूस याला जॉईंट होऊ शकतो आणि त्याला पूर्णपणे आमची जसं महिलांवर अत्याचार होतात, विविध समस्या आहेत, पण ती पक्षाच्या माध्यमातून सोडवली नाही जात. तर या माध्यमातून आपण सरकारपर्यंत कुठल्याही मंत्र्याला, आमदाराला भेटून ती समस्या आपण तलागालातून मार्गीस लावण्याचं काम करूया. आता आपल्या जवळच इंडस्ट्री आहे किंवा त्यांची जमीन एखाद्या प्रकल्पाला जातो, तर तिथे रोजगार भेटत नाही, त्याला व्यवसाय भेटत नाही, त्याची जमीन जाऊन त्याला बिझनेस भेटत नाही. तर अशा लोबीला दाबण्याचं काम हा भगवा टायगर करणार आहे आणि तिथे मग 200, 400, 500 मुलं भगवा टायगरची तिथे त्याच्या कामासाठी उतरायला लागली तरी आम्ही उतरू. मी माजी उपसरपंच देवेंद्र दरे, विशाखा अरविंद पाटील यांना नियुक्त उपसरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी. आज खरोखर या नितलास गावात उपसरपंच जो मिळाले ते खरोखर त्यांचे एक रामदास पाटील हे खरोखर ते कामाची त्यांची एवढी धरी चांगली आहे. ते काम कुठे अडचणीचं असो त्यांची करण्याची ताकद आहे. त्याच्याकरता गावात पण त्यांना एवढं मान आहे या पाटील परिवाराला का कुठली कामं असोत, अडचणी असोत हे दूर करतात. त्याच्याकरता त्यांचं सदस्य वारंवार निवडून येतात. हीच करी त्यांचे हमेशाची म्हणजे ते ग्रामपंचायतमध्ये त्यांची ताकद आहे आणि खरोखर त्याही अशी ताकद अशी ठेवावं. आणि आता आपले तुझं नाव काय, विशाखा पाटील, हे खरोखर यांना चांगली यांच्या मागं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि ते या गावाचा विकास करतील खरोखर मला आज त्यांच्यावर विश्वास आहे. आणि इथं काय यांना काही कंपन्या नाही तरी पण आपल्या कंपन्या नसल्यामुळं पण यांची कामं एकदम धडाडीने होतात. कारण जिथे कंपन्या आहेत तिथे कामं आता आमची महानगरपालिका तिथं आहे, तलोदा MIDC मध्ये. पण एक धडाडीचा कार्यकर्ता, धडाडीचा एक अध्यक्ष भगवा टायगरचा ग्रुपचा मिळाला आपल्याला आणि थोड्याच काळामध्ये त्यांनी भरपूर असं नाव कमवलं आणि भगवा टायगर ग्रुप एक नाव या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता सध्या गाजतंय. तर भगवा टायगरला कसं शुभेच्छा द्यायला? भगवा टायगरला खरोखर शुभेच्छा अशी देतो का नवीनच एक टोल इथं आता पनवेलमध्ये एक चालू केलं होतं, तेही त्याला तिथं बंद केलं. तीच करी ते भगवा टायगरची डेअरिंग आहे आणि ताकद आहे. खरोखर इथं असे काय कामं करायची धरिका एक भगवा टायगरचे दम आहे आणि करू शकतात. कुठलाही काम आहे ना हे भगवा टायगरच करू शकतं. बाकी आम्ही स्वतः बघतो जिकडे तिकडे काय कामाची, ज्याला कोणाला आमदारला सांगला, कोणाला सांगला
साहेब असं हारले, नाही करणार, तशीच पडतात. तुमचं तुम्ही बघा. तर अध्यक्षाची पर्सनॅलिटी पण तशीच आहे म्हणून पुढच्या व्यक्तीला बस. नक्कीच माघार घ्यायला लागतं असं वाटतं. नाही त्यांचे पर्सेंटेज असो नसो, त्यांच्या पाठीशी जनता भरपूर आहे. आवाज केले तर खरोखर अशी जनता निघते का हजारो संख्येने त्यांच्या मागे जनता आहे. त्याच्याकरता त्यांना आमचाही पाठिंबा आहे आणि उपसरपंच आता आमचे झाल्यात त्यांना आमचं हमेशा सहकार्य आहे आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.